आपण पाहत आहात RK न्यूज, बातमी तुमची, आवाज आमचा। कुरुंदवाड नांदणी मार्गासाठी 6 कोटींचा निधी मंजूर, आमदार यड्रावकर। कुरुंदवाड नांदणी या महत्त्वाच्या दळणवळण मार्गासाठी केंद्रीय रस्ते व पायाभूत सुविधा योजनेअंतर्गत आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या माध्यमातून 6 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला असून यामुळे या मार्गाच्या विकासाला मोठी चालना मिळणार आहे। राज्यमार्ग 153 ते कुरुंदवाड नांदणी राज्यमार्ग 166 व प्रमुख जिल्हा मार्ग 73 या अंतर्गत येणाऱ्या या रस्त्याचे काम लवकरच सुरू होणार असल्याचे आमदार यड्रावकर यांनी सांगितले। या मंजूर निधीतून प्रामुख्याने कुरुंदवाड नांदणी मार्गावरील काँक्रिटीकरण व डांबरीकरण करण्यात येणार आहे। या मार्गाची अवस्था गेल्या अनेक वर्षापासून अत्यंत खराब झाली होती। दरवर्षी महापुराचा मोठा फटका या रस्त्याला बसत असल्याने वारंवार रस्त्याचे नुकसान होत होते। पावसाळ्यात व पुराच्या काळात अनेक वेळा हा मार्ग पाण्याखाली जात असल्याने वाहतूक ठप्प होत होती। परिणामी नागरिक, शेतकरी, वाहनधारकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत होते। नांदणी हे गाव भाजीपाला उत्पादनाचे प्रमुख केंद्र म्हणून ओळखले जाते। येथील अनेक शेतकरी भाजीपाला वाहतुकीसाठी मोठ्या प्रमाणावर या मार्गाचा वापर करतात। खराब रस्त्यामुळे वेळेवर बाजारपेठेत माल पोहोचत नसल्याने शेतकऱ्याचे आर्थिक नुकसान होत होते। तसेच कुरुंदवाड नांदणी हा मार्ग कोल्हापूरकडे जाण्यासाठी अनेक वाहनधारक पर्यायी मार्ग म्हणून वापरत असल्याने या रस्त्याचे महत्त्व अधिक वाढले आहे। रस्त्याच्या कामाला सुरुवात झाल्यानंतर हा मार्ग अधिक सुरक्षित व मजबूत होणार असून पुराच्या काळातही वाहतुकीचा प्रश्न सुटणार आहे। त्यामुळे दळणवळण सुलभ होऊन परिसराच्या आर्थिक विकासाला चालना मिळणार आहे। हा निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री अजितदादा पवार व सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांचे आभार मानले आहेत। RK न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।